ओल्ड मंक. तळीरामाच्या हृदयाचा ठोका म्हणजे ओल्ड मंक. मित्रांनो, सैनिकाचं प्रमोशन्स असतील, पार्टी असतील किंवा बॅक बेंचरची मस्ती असेल, गुपचूप पार्टी असेल, तिथं ओल्ड मंकचा दबदबा दिसून येतो. मित्रांनो, पूर्ण मार्केटमध्ये सगळे जुने नवे संपून टॉपला राहिलेली ती म्हणजे ही ओल्ड मंक. मित्रांनो, ही ओल्ड मंक इंट्रोड्यूस कशी झाली, लोकांपर्यंत कशी पोचली, लोकांनी हिच्यावरती एवढं प्रेम केलं की अक्षरशः या ब्रँडला ॲडव्हर्टाइजमेंट करायची देखील गरज नाही लागली. मित्रांनो, आजपर्यंत या कंपनीने ₹1 खर्च केलेला नाही आहे ॲडव्हर्टाइजमेंटवरती. तरी देखील ही दारू पूर्ण भारतीयाच्या मनात कशी बसली. अक्षरशः 2024 मध्ये ₹2100 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू या दारूच्या ब्रँडने जमा केला. आणि याच्याचमध्ये आपण बघूयात या ओल्ड मंकबद्दल आणि थंडीमध्ये लोकांना गरमाट देणाऱ्या या ओल्ड मंकचा इतिहास काय आहे याच्याबद्दल आज जाणून घेऊया. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. 1954 साली मित्रांनो, ब्रिगेडियर मोहन यांनी अक्षरशः या ब्रँडला इंट्रोड्यूस केलं. मित्रांनो, ही जी रम आहे ती फक्त लिमिटेड होते आधी सैन्यामध्ये. सुरुवातीच्या काळात त्यांनी ही जी दारू आहे ती सैन्यांच्या पार्टीमध्ये इंट्रोड्यूस केली. 2 वर्ष मित्रांनो, दुसरा ब्रँड तुम्ही या सैनिकांच्या पार्ट्यामध्ये दिसतच नव्हते. लोकांना ही रम एवढी आवडली की अक्षरशः या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिली चॉईस ही ओल्ड मंकला होती. मित्रांनो, याच्यामध्ये अल्कोहोलचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे आणि त्यामुळेच मित्रांनो सगळ्यात भारी म्हणजे व्हॅनिला फ्लेवरमध्ये त्या काळी ही रम जी आहे ती भेटत होती. आणि याच्यामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं तर पहिल्या 2 वर्षामध्ये कुठंच तुम्हाला सैन्यांच्या पार्टीमध्ये प्रमोशन्समध्ये ओल्ड मंक शिवाय दुसरी कुठलीच दारू दिसलेली नसेल त्या काळी. मित्रांनो, त्यानंतर चस्का लागला लोकांना. मिलिटरी कॅन्टीनमध्ये ही दारू अवेलेबल करून देण्यात आली. मिलिटरी कॅन्टीनमध्ये दारू भेटायला लागल्यावरती आधीपासूनच आपल्या भारतामध्ये मिलिटरीबद्दल एक रिस्पेक्ट आहे. लोकांबद्दल जे मिलिटरीचे आपले सैनिक असतात त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे. काही काही मुलांना त्यांच्यासारखं राहू वाटतं, त्यांच्यासारख्या गोष्टी करू वाटतात. आणि आपल्या भारतीय आर्मीबद्दल लोकांना एवढं प्रेम आहे आणि याचाच फायदा या कंपनीने उचलला. आणि याच्यामध्ये मित्रांनो इंट्रोड्यूस केलेली जी ही ओल्ड मंक आहे ती पहिलं आर्मी क्वार्टरमध्ये भेटायची फक्त. पण ही आर्मी क्वार्टरमधली जी दारू आहे ती लोकांना आवडू लागली आणि याच्यामध्ये काही काही जण गिफ्ट द्यायचे लोकांना बाहेरच्या. आणि ह्याच्याचमध्ये चस्का लागला ते ओल्ड मंकचा. मित्रांनो, ज्या बाकीच्या रम होत्या त्या तेवढ्या क्वालिटी नव्हत्या आणि त्यामध्ये आपली ही इंडियन रम जी होती ती डॉमिनेट करायला लागली होती पूर्ण मार्केटवरती. मित्रांनो, यांनी मग त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनच्या जवळपासचे जे शॉप असतील, मित्रांनो जे हॉस्टेल्स आहेत मुलांचे, त्याच्या आजूबाजूला ह्यांची जी रम आहे ती इंट्रोड्यूस करून दिली. तिथल्या दुकानं जे आहेत, वाईनचे दुकानं आहेत, जे वाईन शॉप्स आहेत तिथं अवेलेबल करून दिली. मित्रांनो, तिथं अवेलेबल करून दिल्यावरती पोरांना ते अवेलेबल झालं आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आर्मीचं प्रेम पोरांच्या मनात होतं. त्यामुळं मित्रांनो इथं गेम झाला. मित्रांनो, तुम्ही आता पण बघू शकता किंवा ह्याच्या आधीही या 70 वर्षाच्या काळामध्ये जी बॅचलर पोरं आहेत त्यांना देखील माहिती आहे की ओल्ड मंकचा सीन कसा असतो. मित्रांनो, जे बॅचलर मुलं असतात त्यांना या दारूकडं अट्रॅक्शन खूप जास्त आहे. पहिली गोष्ट या दारूचं स्ट्रक्चर. मित्रांनो, ह्याची जी बॉटल असते ती एवढी ह्यांनी सुंदर डिझाईन केलेली आहे की याच्यामध्ये स्कलवाला एक फॅक्टर वेगळा आहे, नॉर्मल बॉटल वेगळी आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये घेतलं क्वार्टरमध्ये 180 ml जर घेतलं त्याची वेगळी आहे. प्रत्येकाची सेपरेट असं त्यांनी डिझाईन केलेलं आहे. आणि हे जे काचेचा बॉटल आहे ती एवढी अट्रॅक्टिव्ह आहे मित्रांनो. या बॉटलीकडं लोक अट्रॅक्ट होतात. याच्यामध्ये स्कल व्हर्जन आहे त्याच्याकडं तर लोक खूप जास्त अट्रॅक्ट होतात. आणि याचाच मित्रांनो तरुणांवरती इफेक्ट झाला. मित्रांनो, ज्या बॅचलर पार्टीज असतात त्याच्यामध्ये स्वस्त दारू हवी होती आणि याच्यामध्ये डॉमिनन्स केला ते म्हणजे ओल्ड मंकनी. मित्रांनो, कॉलेजच्या ज्या बॅकसाईड्स असतात त्या गाजवलेल्या आहेत ह्या ओल्ड मंकनी. 50-50 रुपये कार्ड, 60-60 रुपये कार्ड असं म्हणून मित्रांनो हे जे पोरं असतात सगळ्यांनी जमा करतात पैसे आणि ही ओल्ड मंकची एक बॉटल विकत घेऊन येतात, त्याच्यामध्ये एन्जॉय करतात. मित्रांनो, हे झालं ओल्ड मंकच्या ह्या हॉस्टेलवाल्या लोकांबद्दल. मित्रांनो, जे सैनिक असतात त्यांची फर्स्ट चॉईस ही ओल्ड मंक असते. मित्रांनो, जे बॉडी टेम्परेचर वाढवते इमिडिएटली. जर आता थंडीचा दिवस चालू आहे मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये जर इमिडिएट तुम्हाला बॉडीला हीट पाहिजे असेल तर तुम्ही ओल्ड मंकचा एक पॅक काढला तर तुम्हाला नॉर्मली ज्या दुसऱ्यांना थंडी जास्त वाजते आहे ती तुम्हाला कमी वाटेल मित्रांनो. कारण याच्यामध्ये 42% अल्कोहोल आहे आणि ही जी रम आहे थोडी हार्ड आहे मित्रांनो. आणि ही हार्ड जरी असली तरी जे लोक आहेत, जे मेन्स आहेत, त्यांच्या
हे एक स्ट्राँग पॉइंट आहे. त्यांना ही आवडते, अट्रॅक्ट होते आणि स्वस्तात मस्त ही ड्रिंक त्यांना भेटली जाते. मित्रांनो, ह्या 70 वर्षाच्या काळामध्ये ओल्ड मंक या ब्रँडनी एकही ॲडव्हर्टाइजमेंट केली नाही. ह्या ब्रँडच्या स्टोरीज आहेत मित्रांनो आणि ह्या ब्रँडच्या ज्या मेमरीज आहेत ते सेलिब्रिटी देखील सांगतात. मित्रांनो, शाहरुख खान असेल, मित्रांनो ऋषी कपूर असेल, यांनी स्वतःहून ओल्ड मंकच्या स्टोरी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत, की आम्ही कसं एन्जॉय केलं होतं. ओल्ड मंकच्या ज्या काही सीन्स असतात मित्रांनो ते एक्सप्लेन करतात, लोकांसमोर मांडतात आणि याचमुळं मित्रांनो ओल्ड मंकला एक असा स्टँडर्ड तयार झालेला आहे, की तिला ॲडव्हर्टाइजमेंटची गरज नाही आहे. लोकांना या दारूबद्दल माहिती आहे. माउथ पब्लिसिटी लोकांची एवढी आहे, की ही दारू मित्रांनो लोकांपर्यंत पोहोचायला टाईम लागला नाही आणि ह्याच्याचमध्ये मित्रांनो हे पूर्ण मार्केट, रमचं मार्केट जे आहे ते ओल्ड मंकनी कव्हर केलं. एक ब्रिटिश कंपनी जिला ॲक्वायर्ड केलं एका अ, अ, भारतीय माणसाने, त्यांचं नाव होतं मोहन आणि त्यांनी अक्षरशः मित्रांनो त्यांच्या मुलांनी हा ओल्ड मंक ब्रँड जो आहे तो इंट्रोड्यूस करून दिला. सुरुवातीच्या काळात हा सैन्यामध्ये इंट्रोड्यूस केला. त्याच्यानंतर मित्रांनो लोकल लोकांसाठी आला हा आणि हा प्रत्येक जे तळीराम आहेत, जे रम पितात त्यांच्यापर्यंत पोहोचायचं काम हे ह्यांनी केलं मित्रांनो. आणि हिचं जे स्ट्रक्चर आहे, हिचं जे काचेची बॉटल असेल जी सुंदर दिसते, त्याकडं लोकं अट्रॅक्ट व्हायला लागले. मित्रांनो, मेडलसारखं लोकं ह्या बॉटलांना घरी ठेवतात अक्षरशः. काही-काही सैनिक जे आहेत मित्रांनो, ते पार्टीनंतर, प्रमोशननंतर जे पण त्यांच्या बॉटल शिल्लक असतात, त्या त्यांच्या शोकेसमध्ये सजवून ठेवतात काही-काही जणं. US मिलिटरीचे अधिकारी असतील किंवा बाहेरचे जेवढे पण देशातले मिलिटरीचे अधिकारी असतील, त्यांना देखील ओल्ड मंक आवडते मित्रांनो. ते आपल्या देशातल्या सैनिकांकडनं ओल्ड मंक घेऊन जातात. त्यांचे जे ब्रँड्स आहेत, जॅक डॅनियल्स वगैरे, ते आपल्या देशातल्या सैनिकांना देऊन जातात मित्रांनो. असं एका पॉडकास्टमध्ये या सैनिकांनी सांगितलं होतं मित्रांनो. मित्रांनो, या दारूचा हार्डनेस, हिचा टेस्ट लोकांना एवढा आवडतो, की USचे जे हे आहेत म्हणजे सैनिक आहेत, त्यांना देखील ही दारू अट्रॅक्ट करते. तुम्ही विचार करा हिचा काय लेवल असेल त्यांच्या मनामध्ये पण. मित्रांनो, एवढंच आहे ह्या व्हिडिओमध्ये खरं बघितलं तर, की ह्यांचा जो इतिहास आहे, ह्यांचा जो डॉमिनन्स आहे, तो नो ॲडव्हर्टाइजमेंट करता, एकही ॲडव्हर्टाइजमेंट न करता मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतो. गेल्या 70 वर्षामध्ये आजपर्यंत मित्रांनो ह्या ब्रँडला कोणीही रिप्लेस करू शकलं नाही आहे मित्रांनो. एवढा क्वालिटी ब्रँड यांनी बनवलेला आहे. तुमच्या काहीतरी मेमरीज असतील मित्रांनो ओल्ड मंकसोबत, तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.